नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ध्येय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत. आज MPSC ग्रुप सी चा झालेला जो पेपर आहे त्या पेपरच्या संदर्भामध्ये आपण आज घेऊन आलेलो आहोत. मराठी व्याकरणाचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्या समोर मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तरी जे काही प्रश्न आहेत कसे पडले, काय नेमकं स्ट्रॅटेजी आपल्याला त्या ठिकाणी अवलंबायची होती, सोबत प्रश्न कसे विचारले होते या संदर्भात या ठिकाणी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपलं ध्येय अकॅडमीचं जे या ठिकाणी चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याद्वारे असेल, त्यासोबत ध्येय अकॅडमीचं जे ॲप आहे त्या ॲपवरती आहे, हे सर्व काही या ठिकाणी व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध असतील. जे काय ॲप आपल्या समोर आहे त्या ॲप आपण या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी तिथल्या बॅचेस आपण काय करायचे आहेत, परचेस करायचे आहेत, जे आपल्याला आवश्यक असतील ते सर्वच या ठिकाणी ॲपवरती आपल्याला बॅचेस उपलब्ध असतील. बँकिंगच्या असतील, सोबत सरळ सेवा असेल, सोबत पोलीस भरती असेल, MPSC क्लास 3 असेल, म्हणजे ग्रुप सीचा असेल, ग्रुप बीचा असेल किंवा राज्यसेवेचा असेल, प्री असेल, मेन्स असेल, असे सर्व या ठिकाणी बॅचेस आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असतील. आणि आत्ताच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे TETची बॅच, जी शिक्षकांसाठी या ठिकाणी फार महत्त्वाची, जे शिक्षक होऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थोडं इंट्रोडक्शन सांगितलं आपल्या अकॅडमीचं. प्रश्नाकडे येऊया आपण. आजच या ठिकाणी जी काही ग्रुप सीची या ठिकाणी मुख्य परीक्षा झाली, त्या मुख्य परीक्षेमध्ये या ठिकाणी जे प्रश्न पडले होते त्याच्यामध्ये आता तुम्हाला हे प्रश्न दिसतेत किंवा नाही ही मला थोडंसं या ठिकाणी कन्फ्यूज आहे, परंतु या ठिकाणी समोर मी प्रश्न समोर दिलेले आहेत, मी वाचणार आहे, त्यानुसार या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. साठे लोटे या शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता? साठे लोटे असा या ठिकाणी शब्द आहे. असा शब्द आहे. मग आता हा साठे लोटे हा शब्दाचा प्रकार नेमका कोणता आहे? एक पहिला पर्याय दिलाय त्यांनी सामासिक, दुसरा दिलाय नाद अनुकरण वाचक, तिसरा दिलेला आहे अंशाभ्यस्त आणि चौथा दिलेला आहे पूर्णाभ्यस्त. आता याच्यापैकी कोणता हा शब्द या ठिकाणी आहे? तर आपल्याला थोडंसं या ठिकाणी लक्षपूर्वक या ठिकाणी पाहावं लागेल की सामासिक शब्द आहे का नादानुकरिक आहे का अंशाभ्यस्त आहे का पूर्णाभ्यस्त आहे. आता आपल्याला हे कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपल्याला ते लक्षात येईल की हा पूर्णाभ्यस्त आहे, अंशाभ्यस्त आहे का सामासिक आहे. हे कन्सेप्ट क्लिअर असले बरोबर लक्षात येतं. मग इथं या ठिकाणी जो प्रश्न विचारला त्यामधला या ठिकाणी पहिला पर्याय जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. कोणता आहे तर सामासिक. शब्द कसा आहे तो सामासिक आहे. म्हणजे समास जो चॅप्टर आहे आपला त्या समासामध्ये जे काही या ठिकाणी प्रकार आहेत त्यामधला हा सामासिक शब्द या ठिकाणी असलेला दिसून येतो. कारण नाद अनुकरण वाचक हा सुद्धा नाहीये, पूर्णाभ्यस्त हा सुद्धा नाहीये आणि अंशाभ्यस्त हा सुद्धा नाहीये, कारण हे वेगवेगळे असतात. आता पूर्णाभ्यस्त म्हटलं तर आपण कसं म्हणतो तुरु तुरु, हळूहळू अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणतो. अंशाभ्यस्त कसं म्हणतो या ठिकाणी दगड बिगड असं या ठिकाणी म्हणतो. आणि नाद अनुकरण वाचक म्हणजे काय असतं, त्याला या ठिकाणी नाद असतो, आवाज असतो अशा पद्धतीचा. मग तो या ठिकाणी खडखड, धडधड अशा पद्धतीचा या ठिकाणी नाद असतो, म्हणजे त्याला आवाज असतो असे. मग तसं हे आहे का? नाहीये. म्हणजे साठे लोटे हा शब्द कोणता येणार आहे? सामासिक शब्द या ठिकाणी येईल. ओके. सोबत दुसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलाय, खालील वाक्याचा प्रकार सांगा. नद्यांना प्रचंड पूर आला. आता प्रश्न विचारला आपल्याला, सरळ सरळ विधान या ठिकाणी केलेलं आहे आणि सरळ या ठिकाणी वाक्य सांगतं की नद्यांना प्रचंड पूर आला. मग नकारात्मक आहे का? तर नाहीये. का? तर निगेटिव्ह कोणतीच या ठिकाणी शब्द त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही, नकारार्थी शब्द दिसून येत नाही. सोबत प्रश्नार्थक चिन्ह आहे का? नाही. म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे. तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय पहा. आज्ञार्थक वाक्य आहे का? इथं या ठिकाणी कोणाला कमांड दिली आहे का? आदेश दिलाय का? नाही दिली. म्हणजे या ठिकाणी तिसरा जो पर्याय आहे विधानार्थी वाक्य, सरळ सरळ विधान केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षपूर्वक पहा. आणखीन पुढे प्रश्न आहेत. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर, दुसऱ्या या ठिकाणी मध्ये तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर. तिसरा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वरी विधानार्थी वाक्य आहे पहा, आणि तसंच खाली सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारलाय की विधानार्थी वाक्य कोणते आहे. तू आलास तर मी येईल असं या ठिकाणी एक वाक्य आहे पहिला. दुसरा आहे पावसात खेळू नकोस. तिसरा आहे वादळामुळे फार विनाश झाला आहे. आणि चौथा आहे अरे रे फार वाईट झालं. असे या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपल्याला जर आपण बघितलं, जर तरचं वाक्य असेल किंवा त्याच्यामध्ये काय बघावं लागतं आपल्याला, विधानार्थी वाक्यामध्ये एक विधेय असतं आणि कर्ता असतो.
असं या ठिकाणी जे म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला केवल वाक्य कोणतं आहे हे सुद्धा आपल्याला शोधावं लागतं. मग या ठिकाणी सरळ सरळ एक वाक्य दिसते पहा, पावसात खेळू नकोस, असं या ठिकाणी एक वाक्य आहे. निगेटिव्ह आहे पण विधानार्थी आहे. निगेटिव्ह आहे पण कसं आहे, विधानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य कसं आहे हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा. कोणतं वाक्य? मिश्र वाक्य. मग आता आपल्याला वाक्याच्या प्रकारामध्ये या ठिकाणी माहित आहेत आपल्याला. वाक्याचे प्रकार कोणकोणते आहेत असं जर आपण म्हटलं तर अर्थानुसार वाक्याचे प्रकार पडतात. ठीक आहे. सोबत विधानानुसार या ठिकाणी वाक्याचे प्रकार पडतात. मग त्याच्यानुसार या ठिकाणी अर्थानुसार पडणारे, विधानानुसार पडणारे. आता इथं आपल्याला जे विचारलेलं आहे त्या अनुषंगाने थोडंसं मी या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो. इथं विधानानुसार या ठिकाणी जे वाक्य आहे तिकडे या ठिकाणी सांगतो. कारण इथं या ठिकाणी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य आणि दुसरं आहे पहा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य असतं. म्हणजे एक वाक्य संयुक्त वाक्य असतं आणि दुसरं वाक्य असतं मिश्र वाक्य. ओके. मग त्याच्यामध्ये संयुक्त वाक्य कधी ओळखायचं, ज्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने ज्यावेळेस ते जोडलेलं असतं त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, संयुक्त वाक्य असं म्हणतो. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जर जोडलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मिश्र वाक्य असं म्हणतो. आणि सरळ एक विधान केलेलं असतं, एक कर्ता असतो आणि क्रियापद असतं, त्याला आपण केवल वाक्य असं या ठिकाणी म्हणतो. ओके. मग त्याच्यामध्ये आता इथं या ठिकाणी शोधायचं आपल्याला, काय म्हणले त्यांनी, मिश्र वाक्य शोधायचं म्हणले. मग मिश्र वाक्य शोधत असताना आपल्याला या ठिकाणी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य या ठिकाणी शोधायचंय. मग आता बघू आपण गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे सुद्धा या ठिकाणी काय आहेत, सब पॉइंट आहेत. त्याचे या ठिकाणी उपप्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, उ स का आणि स्व असं या ठिकाणी म्हणतो पहा. म्हणजे उद्देश बोधक, पुन्हा नंतर संकेत बोधक आणि सोबत कारण बोधक आणि स्वरूप बोधक असे या ठिकाणी त्याचे 1, 2, 3 आणि 4 असे प्रकार या ठिकाणी पडतात. मग त्याच्यामधलं आता आपल्याला डीप मध्ये तर जायचं नाहीये, परंतु एक सांगत आहे तुम्हाला, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य आणि ते बी कोणतं असतं वाक्य, मिश्र वाक्य असतं. कोणतं वाक्य असतं, मिश्र वाक्य. मग आता मी तर आपल्याला विचारलं मिश्र वाक्य, मग या उद्देश, संकेत, कारण आणि स्वरूप याच्यापैकी एक जरूर असणार आहे. मग आता बघू आपण थोडंसं वाचू या ठिकाणी. राजाने गनिमी कावा करण्याचे ठरवले तेव्हाच, इथे एक शब्द आहे पहा, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला. मग आता इथं हे जोडणारं वाक्य आहे, दोन वाक्याला जोडतंय. काय शब्द आहे इथं, तेव्हाच असं या ठिकाणी जोडतंय. जेव्हा तेव्हा असं या ठिकाणी ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपण या ठिकाणी समजून जायचं संकेत बोधक. कोणतं, संकेत बोधक. मिश्र वाक्यामधलं, कशामधलं, मिश्र वाक्यामधलं संकेत बोधक. याचं या ठिकाणी जर, तर, जेव्हा तेव्हा अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी असतात. म्हणजे इथंच आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. परंतु पुढे आपण या ठिकाणी वाचूया. तो यावेळी घरी असेल किंवा असा एक शब्द आहे पहा, दोन वाक्याला जोडणारा किंवा असा एक आलेला आहे. तो कशामध्ये येणार आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वयामध्ये. सोबत आकाशात ढग जमले आणि पाहता पाहता पाऊस कोसळू लागला. आणि एक शब्द आहे पहा, उभयान्वयी अव्यय आहे, दोन वाक्यांना जोडतो. कशाला जोडतो, दोन वाक्यांना जोडतं. मग दोन वाक्यांना जोडत असताना आपल्याला या ठिकाणी हा शब्द आला. इथं पहिल्या वाक्यामध्ये तेव्हाच असा शब्द आलाय, दुसऱ्या वाक्यामध्ये किंवा असा आलेला आहे, तिसऱ्या वाक्यात आणि असा या ठिकाणी आलेला आहे, आणि चौथा आहे मी बाजारात जाईन व मला पाहिजे ते सर्व साहित्य घेऊन येईल. इथं व असा या ठिकाणी शब्द आलेला आहे पहा. म्हणजे दोन वाक्याला जोडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. मात्र मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य याच्यामध्ये फरक असतो. मिश्र वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं आणि एक मुख्य वाक्य असतं म्हणजे प्रधान वाक्य असतं आणि दुसरं गौण वाक्य असतं. म्हणजेच गौण वाक्य हे प्रधान वाक्यावरती अवलंबून असतं. ठीक आहे, हे मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य आहे. आणि संयुक्त वाक्याचं काय वैशिष्ट्य आहे, दोन स्वतंत्र वाक्य असतात, म्हणजे दोन मुख्य वाक्य असतात, दोन प्रधान वाक्य वेगवेगळे असतात. म्हणजे दोन्ही वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद असतो, इकडे सुद्धा कर्ता आणि क्रियापद. म्हणजे दोन वाक्यात दोन कर्ते आणि क्रियापद या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि त्याला मध्ये जोडणारा एक उभयान्वयी अव्यय म्हणून या ठिकाणी असतो. इथं या ठिकाणी जोडलेला आहे पहा, किंवा आणि व हे सर्व प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य आहेत, म्हणजे ती संयुक्त वाक्य आहेत. मग आता इथं या ठिकाणी कोणतं वाक्य आहे पहा, तेव्हाच ज्यावेळेस हे आलेलं आहे, हे काय आहे, संकेत बोधक मिश्र वाक्यामधलं या ठिकाणी आलेलं आहे. मग ते या ठिकाणी काय असणार आहे, आपलं मिश्र वाक्य असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो.
लक्षात ठेवायचं आपल्याला पर्याय क्रमांक 1. म्हणजे हे सर्व कन्सेप्ट आपल्या अगोदर क्लिअर असल्या तरच आपल्याला उत्तर सापडेल. कारण आयोग आहे, आयोग काय असं आपल्याला सोपं या ठिकाणी विचारणार आहे का? नाही. तर थोडंसं आपल्याला त्याचा अभ्यास असेल तरच, डीपमध्ये अभ्यास असेल, थोडा म्हणण्यापेक्षा डीपमध्ये अभ्यास असेल तरच आपल्याला ते लक्षात येईल. थोडं लक्षात द्यायचं आपल्याला. पुढे पहा, प्रश्न 5वा आहे, प्रत्ययसाधित शब्द. पुढीलपैकी प्रत्ययसाधित शब्द कोणता? प्रत्ययसाधित शब्द कसा असतो? एक शब्द असतो आणि त्याला पुढे प्रत्यय लागलेला असतो. आणि उपसर्ग साधित एक असतो, त्याच्यामध्ये काय असतं? शब्द असतो, त्याच्या अगोदर शब्द लागलेला असतो. म्हणजे या ठिकाणी बघू आपण, दरवर्षी, इथं या ठिकाणी पर्याय आहे पहा. काय आहे? दरवर्षी. आता दरवर्षी, दरवर्षी म्हणजे पहिल्या सुरू इथं शब्द कोणता आला? वर्षी. आणि त्याच्या अगोदर काय लागलाय? दर असा शब्द लागलाय. म्हणजे हा काय झाला? उपसर्ग साधित शब्द झाला. दर वर्षी म्हणजे शब्दाच्या अगोदर या ठिकाणी काय आलेला आहे? दर असा शब्द आलाय, म्हणून त्याला काय लागलेला आहे? उपसर्ग. मग आता आपल्याला काय बघायचंय? प्रत्यय साधित म्हणजे ह्या शब्दाच्या इकडल्या साईडला असला पाहिजे. बरोबर आहे? मग इथं असं कोणतं आहे? एक शब्द आहे पहा इथं, वाढ. वाढ आणि त्याला जोडलेला आहे पी. काय जोडलेला आहे? पी. वाढ पी. ओके, म्हणजे ह्या मूळ शब्दाला या ठिकाणी पी हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हा शब्द काय झालेला आहे? प्रत्यय साधित आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं सर्वांना? ठीक आहे. पुढचे प्रश्न आपण या ठिकाणी पुढे या ठिकाणी घेऊयात. ठीक आहे.